रेश्मा साळुंखे, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बीडमधून एक मोठी बातमी हाती येतेय। प्रीतम मुंडेंवरील आरोप फेटाळण्यात आलेले आहेत। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता। मुंबईतील मालमत्ता लपवल्याचा आरोप देखील प्रीतम मुंडेंवरती झालेला होता आणि त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा अशी मागणी काही जणांनी केलेली होती। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुरेश, नेमकं प्रकरण काय आहे? कुणी याबाबत आक्षेप घेतलेला होता? रेश्मा, आज सकाळी आक्षेप घेण्यात आलेला होता की प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्ज हा रद्दबाद करण्यात यावा। या संदर्भात जो आक्षेप घेतलेला होता तो कालिदास आपेट हे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार, त्यांनी एक आक्षेप घेतलेला होता आणि दादासाहेब मुंडे म्हणून इथं काँग्रेसचे प्रभारी आहेत, त्यांनीही आक्षेप घेतलेला होता। तर या दोन्ही आक्षेपाच्या संदर्भामध्ये 4 वाजता सुनावणी होती आणि सुनावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही सुनावणी सुरू असताना जे दादासाहेब मुंडे होते त्यांचा अर्ज सुनावणी दरम्यान फेटाळला आणि फेटाळल्यानंतर ते खाली येत असताना जो भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेले होते त्यांनी त्यांच्यावरती ऐन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरतीच त्यांच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करून अमानुष पद्धतीने मारहाण केली। एवढंच नाही तर मारहाण केल्यानंतर ज्यावेळेस गाडीमध्ये घेऊन जात होते पोलीस त्या दादासाहेब मुंडेंना, तर त्यावेळेस गाडी सुद्धा अडवली होती। मोठ्या प्रमाणामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणा सुद्धा दिलेल्या होत्या। त्यामुळे एकूणच या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने 100-150 कार्यकर्ते येत असतील आणि दिवसाढवळे अशा पद्धतीने मारहाण करत असतील तर हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे। यामुळे सध्या तरी बीडमध्ये या घटनेमुळे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच खूप मोठी चर्चा होते। रेश्मा, नक्कीच। सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा बीडमधल्या हे मारहाणीचे व्हिज्युअल आहेत, जेव्हा प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत तो रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं गोंधळ उडाला। भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आणि ज्यांनी आक्षेप घेतला त्यांच्यामध्ये हा सगळा गोंधळ उडाला आणि त्यावेळेस ही हाणामारी झाल्याची दृश्य आहेत। दरम्यान प्रीतम मुंडेवरचे जे आरोप आहेत ते मात्र फेटाळून लावण्यात आलेले आहेत आणि भाजप बीड लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेपात तथ्य नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा उमेदवारी अर्ज आता गृहीत धरण्यात आलेला आहे। प्रीतम मुंडे यांच्यावरचं एक प्रकारे संकट टळलेलं आहे। प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावरती खरं तर फेसबुकवरून आक्षेप घेणाऱ्या कार्यकर्त्याला आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच हा सगळा प्रकार घडला। दादासाहेब मुंडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी हा आक्षेप घेतलेला होता। दरम्यान प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरती घेतलेले आक्षेप फेटाळून लावण्यात आलेले आहेत, पण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अजूनही तणाव कायम असल्याचं बघायला मिळतंय। आता मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे, त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही। या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे। पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली। यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती, मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात। आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे। दुसरीकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या उमेदवारी देखील त्यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेण्यात आलेला होता। या आरोपांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी 2 तास सुनावणी केलेली आहे आणि अशोक चव्हाणांच्या उमेदवारी संदर्भात आता रात्री निकाल देण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल रात्री 9:30 वाजेपर्यंत राखून ठेवलेला आहे। मुजीब शेख आमचे नांदेडचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मुजीब, नेमका आक्षेप काय घेण्यात आलेला होता अशोक चव्हाणांच्या उमेदवारीबाबत आणि नेमकं काय काय घडलं आज दिवसभर? बरोबर रेश्मा, आज अर्जांची छाननी होती आणि 2 अपक्ष उमेदवारांनी अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतला होता। पहिला आक्षेप असा होता की शपथपत्र देत असताना निवडणूक आयोगाचा जो फॉर्मॅट असतो, जो विहित नमुना असतो, त्या नमुन्यात त्यांनी शपथपत्र दिलेलं नाही। आणि दुसरा आक्षेप असा होता की त्या आपली मालमत्तेच्या संदर्भातली जी माहिती देत असताना
गॅस एजन्सीचे पण ते त्यांच्याकडे गॅस एजन्सी पण आहे याची माहिती त्यांनी दिली नाही. आणि दुसरं म्हणजे गॅस एजन्सी ही सरकारी असते आणि सरकारी योजनांचा लाभ जर फायदा होत असेल त्यांना तर तशा व्यक्तीला उमेदवारी दाखल करता येत नाही असा यांचा आक्षेप होता. त्यावरती 2 तास तब्बल सुनावणी दोन्हीकडच्या वकिलांनी केलेली आहे आणि हा जो निकाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि 9:30 वाजता तो हा निकाल देतील. सध्या संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं देखील या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. रेश्मा, निश्चित मुजीब, तू या प्रकरणावरती लक्ष ठेवून राहास. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तिकडे सोलापूरमध्ये देखील काँग्रेसचे उमेदवार असलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वडिलांच्या नावावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि डॉक्टर जय सिद्धेश्वरांच्या जातीच्या दाखल्याला देखील आक्षेप घेण्यात आल्याची माहिती आता समोर येतेय. अर्जांची छाननी आज केली जातेय आणि त्यातून ही सगळी प्रकरणं समोर येतात. सागर सुरवसे आमचे सोलापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, सुशीलकुमार शिंदेंचं नेमकं प्रकरण काय आहे, कुणी हा आक्षेप नोंदवलेला आहे आणि काय तपशील? रेश्मा, या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत सुशीलकुमार शिंदे यांच्या वडिलांच्या नावाबद्दल हा आक्षेप घेण्यात आलेला आहे. अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या मते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या नॉमिनेशनमध्ये संभाजीराव हे नाव लावलेलं आहे. याशिवाय त्यांच्या विविध जे काही संपत्ती जाहीर केली त्याच्यामध्ये देखील संभाजीराव हे नाव लावलेलं आहे. मात्र त्यांच्या मतदार यादीमध्ये जे आहे ते संभाजी असंच वडिलांचं नाव लावलेलं आहे आणि त्या राव या शब्दाला कुठेतरी त्यांनी आक्षेप घेत शेतकऱ्यांकडे आपले आक्षेप नोंदवला होता. त्याचबरोबर भाजपचे जे उमेदवार आहेत जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचा जो दाखला आहे, बेडा जंगम ही जात आहे, त्या जातीचा एससी मध्ये समावेश होतो. तर त्या जातीच्या दाखल्याला देखील आक्षेप घेतला गेला आणि त्याच्यावरूनच आता प्रमोद गायकवाड यांनी जे आहे तो आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही आक्षेप फेटाळून त्यांची उमेदवारी जी आहे ती वैध ठरवली. मात्र असं असलं तरी प्रमोद गायकवाड यांनी पुढचा जो काही भूमिका घेतलेली आहे त्यांच्यामध्ये ते हायकोर्टामध्ये ह्या गोष्टीला अपील करणार आहे आणि त्यानंतरच हा प्रश्न जो आहे तो सुटेल. निश्चित. सागर, धन्यवाद या तपशिलांबद्दल. आणि यानंतर दिवसभरातल्या इतर महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल असं भाकीत भाजप शिवसेना महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख संजय काकडेंनी केलेलं आहे. पुणे महापालिकेमध्ये भाजप सत्तेत येईल हे काकडेंचं भाकीत खरं ठरलं होतं. त्यामुळे त्यांची भाकीतं कायम चर्चेत असतात. 2014च्या मोदी लाटेत देखील सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आलेल्या होत्या, पण त्यांना महादेव जानकर यांनी चांगली टक्कर दिली होती. पुण्यातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी संजय काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काकडे हे काही दिवसांपूर्वी नाराज होऊन भाजप सोडण्याच्या तयारीत होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते भाजपतच राहिलेत. आता पक्षाचं काम मोठ्या जोमानं करणार असल्याचं काकडेंनी सांगितलंय. बारामती इथून भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांनी आज बारामतीत सभा घेतली आणि यात त्यांनी आज कार्यकर्त्यांसमोर पहिलं भाषण केलं. हे पहिलं भाषण सध्या चांगल्याच चर्चेचा विषय ठरतंय. खोटे आरोप केले म्हणून कुणाचं काही पण ऐकून घेणार नाही. मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मलाही तलवार काढता येते असा सज्जड दमच खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. मी होमवर्क करून जात असल्यामुळे कुठलाही मंत्री आडकाठी करत नाही असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला कसली चोरी नाही, बिनधास्त सिक्सरवरती सिक्सर मारणार असा सल्ला देखील त्यांनी महिलांना दिलेला आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पार्थनं आज सीएसएमटी ते पनवेल लोकलनं प्रवास केला. यावेळी त्यानं लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे मोहिते पाटलांना त्यांच्या वडील आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडला होता का असा टोला आज रोहित पवारांनी लगावलाय. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेंचं घराणं कसं काय चालतं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आणि त्यामुळे निवडणुकीआधीच आघाडीत बिघाडी झाल्याचं मावळमध्ये देखील समोर येत आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री
बॅरिस्टर AR अंतुले यांचे पुत्र नवीन अंतुले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हातात शिवबंधन बांधलं. नवीन अंतुले यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब एकविरा देवीच्या दर्शनाला गेले. एकविरा देवी ठाकरे कुटुंबियांची कुलदैवत आहे. मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक झाल्यानंतरही निकाल आल्यानंतर ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवेळेस दर्शनाला येतात. आजही शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकविरेच्या दर्शनाला गेले. उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील, शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांना उपमा दिल्या आणि या उपमा ऐकताना लोकांमध्ये एकच हशा पिकला. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनीच लढावं असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरल्याची माहिती मिळतेय. मात्र मोहिते हे उमेदवारीसाठी तयार नाही. या जागेसाठी मोहितेंनी सुभाष देशमुख आणि धनगर समाजाचं प्राबल्य बघता महादेव जानकर यांची नावं सुचवली आहेत. दरम्यान काल धनगर समाजाची बैठक झाली, ज्यात गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. पडळकर स्वतः सांगलीतून उत्सुक आहेत. आता मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशन शक्तीबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय. मात्र त्यावेळी त्यांनी मोदींवरही टीका केली आहे. उपग्रह पाडला याबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक आहे, मात्र नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची काय गरज होती, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय. सांगलीत लोकसभा निवडणूक प्रचाराला भाजपकडून सुरुवात करण्यात आली आहे. आज सांगलीमध्ये निवडणूक प्रचार नियोजनासाठी भाजपकडून सांगली महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सांगली लोकसभेचे खासदार आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपतील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आधी मैदानात या, मग समाचार घेतो, असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांना दिलाय. नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नगर दक्षिणसाठी काय केलं ते सांगावं. जर त्यांनी ते सांगितलं तर मी लोकसभेचा अर्ज भरणार नाही, असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावलाय. मी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असंही ते म्हणाले. नगरतर्फे आज युतीतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुजय विखे पाटील बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अॅडव्होकेट शिवाजी जाधव यांनी मागच्या 2 वर्षांपासून तयारी सुरू केली होती. मात्र शिवसेना भाजप युती झाल्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेकडे कायम राहिली. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करून अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यानंतरही उमेदवारी का दिली गेली नाही, असा सवाल उपस्थित करून जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे शिवाजी जाधव हे अर्ज मागे घेणार की नाही हे येत्या काळात पाहावं लागेल. महाआघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सांगलीतील जन्मगाव येडे मच्छिंद्र इथून खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचार शुभारंभ प्रसंगी महाआघाडीतील जयंत पाटील, प्रतीक पाटील हे दिग्गज नेते उपस्थित होते. माढ्याच्या जागेवरून अजूनही सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळते. मात्र आता खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनीच माढ्याच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. यावरती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना विचारलं असता त्यांनी कुणाला उमेदवारी मिळणार हा मुद्दा गौण असून आपण सज्ज असल्याचं सांगितलंय. तर शरद पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही खचल्यामुळे त्यांचा जोश कमी झालाय, असं सुभाष देशमुख म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यात 11 एप्रिलला मतदान होणार असून त्यात 34 उमेदवारांनी नामांकनं दाखल केलेली होती. त्यापैकी 11 उमेदवारांचे अर्ज रद्द झाले, तर सध्या 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भंडाऱ्यात मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपत होणार आहे. तर भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पटले यांनी देखील अर्ज दाखल केल्यामुळे आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजीव सातव यांनी पराभूत केलेले शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भरली आहे, तर शिवसेनेकडून आमदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुभाष वानखेडे अनेक वर्ष शिवसेनेत राहिले, त्यानंतर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हिंगोलीत हेमंत पाटील विरुद्ध सुभाष वानखेडे या आजी माजी शिवसैनिकांमध्ये लढत बघायला मिळणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे उमेदवारी घेत आहेत आणि या मतदारसंघामध्ये मालेगावच्या मध्य आणि बाह्य विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून दोन्ही मतदारसंघातील भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेला दुरावा दूर करून त्यांच्यात मनोमिलन करण्यासाठी आज मालेगावमध्ये युतीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोल्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील पिंपरी जैनूर या शेत शिवारामध्ये केळीच्या बागेत पुन्हा 2 वाघ सापडले. गावकऱ्यांनी या वाघांच्या पायाचे ठसे हे गाव वस्तीजवळ असलेल्या शेतापर्यंत आढळून आल्याचं बघितलं आणि यामुळे सध्या गावात दहशत पसरली आहे. याआधी या भागामध्ये 2 पट्टेदार वाघ दिसलेले होते, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहर ते दरेगाव रस्त्याचं काम चालू असताना एक रोलर चक्क रस्ता सोडून दुकानात शिरल्याचा प्रकार घडला. यात सुदैवानं कुणाला इजा झाली नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालंय. रोलर दुकानात शिरताना दिसताच दुकानदारानं पटकन उडी मारून आपला जीव वाचवला, मात्र रोलर चालक आणि कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या परळी शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचे समर्थक पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाली होती. त्या हत्या प्रकरणात परळीचे नगरसेवक सचिन कागदे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा राजकीय द्वेषातून दाखल केला असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. देशात खळबळ उडवून देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणातील आरोपी कुणाल वैद्य याची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्वाळा मुख्य न्यायदंडाधिकारी ए अयाचित यांनी दिलाय. सेवाग्राम इथल्या महात्मा गांधी यांच्या आश्रमातील बापू कुटी त्यांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी त्यांचा चष्मा चोरी गेल्यानं जिल्ह्यासह देशात खळबळ उडाली होती. यावरून कुणाल वैद्य याला अटक झाली होती, मात्र त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कारखान्यामध्ये आज आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळानं ही आग विझवण्यात यश आलं. परळी शहराजवळ असलेल्या पांगरी इथं वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला आज दुपारी ही आग लागली. यामध्ये बगॅस आणि भुसा जळून खाक झाला. गाडीच्या इंजिनात वारंवार बिघाड होत असूनही दखल घेत नसल्यानं कोपरगावातील तरुणानं आपली नवी कोरी मोटारसायकल शोरूम समोरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणानं भन्साळी शोरूममधून 2 महिन्यांपूर्वी होंडा युनिकॉर्न ही गाडी विकत घेतली. घेतलेल्या गाडीचं इंजिन वारंवार खराब होत असल्याची तक्रार करून देखील शोरूमनं दखल घेतली नाही आणि याच रागातून तरुणानं आज चक्क मोटारसायकलच पेटवून दिली. आणि यासोबत गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.